नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। तथागत सम्यक संबुद्धांना वंदन केल्यानंतर सर्वप्रथम मी भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूज्य आणि पवित्र विचारांना त्रिवार अभिवादन करते. छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती ज्योतिबा फुले, त्यासोबतच सर्व महापुरुष यांना विनम्र अभिवादन. क्रांतिज्योती सावित्रीबाई, माता जिजाऊ, माता अहिल्याबाई होळकर या सर्व क्रांतिकारी महिलांना, स्त्रियांना आणि मातांना माझं विनम्र अभिवादन. त्यासोबतच आज ज्यांचा स्मृती दिवस आहे अशा माता रमाई यांना मी विनम्र अभिवादन करते आणि तुम्हा सर्व उपासक आणि उपासिकांना माझा मैत्रीपूर्वक जय भीम. मी उपासिका माधुरी सुमित भालेराव, धम्मकाया फाउंडेशन आणि फेडरेशनची एक धम्मप्रचारिका, आज तुम्हा सर्वांसमोर एक अत्यंत महत्त्वपूर्ण विषय मांडत आहे. आजच्या माझ्या विषयाचं नाव आहे क्रांतिकारी माता रमाई. क्रांतिकारी माता रमाई असं नाव का? क्रांतिकारी माता रमाई असं नाव का? तर बघा, पहिले आपण क्रांतिकारक म्हणजे काय असं समजून घेऊ. क्रांती करणाऱ्या किंवा अशा कार्यवाहीत भाग घेणाऱ्या व्यक्तींना क्रांतिकारक म्हणतात. अशा या क्रांतिकारकांमध्ये क्रांतिकारी महिला, क्रांतिकारी स्त्रिया सुद्धा आहेत. जसं मी ज्यांना सुरुवातीलाच वंदन केलं अशा माता सावित्रीबाई, माता जिजाई, माता अहिल्याबाई होळकर इत्यादी इत्यादी, म्हणजेच माता यशोधरा, माता महाप्रजापती गौतमी, अशा सर्वच महान स्त्रिया, क्रांतिकारी स्त्रिया या क्रांतिकारी स्त्रियांच्या यादीत येतात. परंतु या यादीमध्ये आत्तापर्यंत ठळकपणा कमी असणारं परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण असं जे कोणाचं नाव असेल तर ते नाव आहे माता रमाई भीमराव आंबेडकर. अत्यंत महत्त्वपूर्ण नाव. या नावाचं महत्त्व, या नावाच्या जीवनाचं महत्त्व हे अजून सुद्धा आपल्या लोकांपर्यंत पोहोचलेलं नाहीये. अनेक प्रकारच्या कादंबऱ्यांमधून, अनेक प्रकारच्या संगीत गाण्यांमधून आतापर्यंत आपल्या लोकांना रमाई ही एकाच पद्धतीने दिसून आली, ती म्हणजे तर गरीब, दुबळी, शोषित, त्याग करणारी, कष्ट उपासणारी, हालअपेष्टा सहन करणारी माता रमाई. आणि माता रमाई ही अशाच स्वभावाची आहे असा मानस आपल्या लोकांचा झालेला आहे. परंतु माता रमाईंचा दुसऱ्या स्वभावाचा जो पैलू आहे तो पैलू आतापर्यंत तरी खूप कमी लोकांना माहीत आहे. आणि हा महत्त्वाचा पैलू म्हणजे क्रांतिकारी माता रमाई हा महत्त्वाचा
चेहरा माता रमाईंचा समोर आणण्यासाठी, सर्वांना हा चेहरा परिचित करून देण्यासाठी हा विषय इथे चर्चेला घेतलेला आहे. कशी होती माता रमाई? माता रमाईच्या अंगाअंगात एक एक वैशिष्ट्यपूर्ण गुण होते, अनेक गुण होते. कशी होती माता रमाई? धैर्यवादी, क्रांतिकारी, परिवर्तनवादी, स्वाभिमानी, धाडसी, शूर, लढवई अशा गुणांनी संपन्न होती माता रमाई. असे गुण माता रमाईंच्या अंगामध्ये, नसानसांमध्ये भिनलेले होते आणि हे गुण आतापर्यंत आपल्या समाजातल्या अनेक लोकांपासून वंचित आहेत. अजूनपर्यंत आपल्या लोकांना हे गुण रमाईचे माहीतच नाहीयेत. बाबासाहेबांच्या एवढ्या मोठ्या संघर्षामध्ये, एवढ्या मोठ्या यशामध्ये माता रमाईंचं काय योगदान आहे? माता रमाई कशा पद्धतीने बाबासाहेबांच्या मागे नव्हे तर बाबासाहेबांच्या सोबत उभ्या राहिल्या हे अजूनपर्यंत तरी आपल्याला माहीत नाही. आणि हे ज्ञात होण्यासाठी आजचा हा विषय इथे घेण्यात आलेला आहे. बघा, जेव्हा बाबासाहेबांचा विवाह छोट्या रामूशी होतो, त्यानंतर काही काळाने सुभेदार बाबा दोन्ही आपल्या मुलांना म्हणजे माता रमाईंना, रामूला आणि दिवाला म्हणजे बाबासाहेबांना जवळ बोलवतात. जवळ बोलवल्यानंतर रामजी बाबा म्हणतात की मी भिवाच्या शिक्षणासाठी इतका धडपडतोय, इतका झिजतोय, तन मन धन सर्वस्व समर्पण टाकतोय. हे फक्त माझ्या भिवाच्या वरच्या वडील प्रेमामुळे नव्हे किंवा कर्तव्यामुळे नव्हे, तर आम्ही भिवाला आमच्यातला एक उच्च विद्याविभूषित पाहतोय आणि त्याने उच्च विद्याविभूषित होऊन आपल्या सर्व समाजाचा उद्धार करावा. जे साक्षात देवांकडून शक्य झालं नाही, त्यावेळी देव ही संकल्पना होती, त्यामुळे बाबा म्हणाले की जे साक्षात देवांकडून समर्थ झालं नाही किंवा जे पूर्णत्वास आलं नाही, अशी घटना किंवा असं स्वप्न हे तुझ्याकडून शक्य व्हावं यासाठी माझा जीव तिळतिळ तुटतोय आणि क्षणोक्षणी झिजतोय. तेव्हा रामजी बाबा रमाईला म्हणतात, रामू, रमा, हे माझं स्वप्न आहे की भिवांनी खूप मोठं व्हावं आणि अस्पृश्यता नष्ट करावी, संपुष्टात आणावी, असं काहीतरी कार्य यांनी करावं. परंतु ह्या कार्यामध्ये त्याची साथ देण्यास, त्याच्या मागे खंबीरपणे उभं राहण्यास जर मी असमर्थ ठरलो, मी मधूनच जर निघून गेलो, तर ही सगळी जबाबदारी तू तुझ्या खांद्यावर उचलायची आहेस. या जबाबदारीला तू पूर्णत्वास न्यायचं आहे. एका क्षणाचाही विलंब न करता त्या छोट्याशा बालवयातल्या रामूनी मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि हे वचन आपल्या रामजी बाबांना दिलं की मी ही संपूर्ण जबाबदारी स्वीकारायला तयार आहे. बघा, म्हणजे ज्या वयामध्ये आपली मुलं लहान असताना कार्टून बघतात, ज्या वयामध्ये आपली मुलं शाळेत जाऊन शिकतात, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतात, वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेतात, वेगवेगळे खेळ खेळतात, व्हिडिओ गेम्स खेळतात, आता तर मोबाईल, फेसबुक, ट्विटर सगळी लहान मुलं ऑपरेट करतायत. म्हणजे आजच्या काळामध्ये जी मुलं ही अशा गोष्टी करतात, त्या पद्धतीचं कुठल्याही प्रकारचं वर्तन किंवा गोष्ट त्या रमाईला ज्ञात तर नव्हतीच. पण एवढ्या कमी वयामध्ये, ज्या वयामध्ये आपली मुलं सदा अभ्यास वेळेवर करायला मागत नाहीत, त्या वेळेमध्ये रमाईने एवढी मोठी जबाबदारी आपल्या खांद्यांवर, इतकुशा खांद्यांवर ती पेलवली. बघा, म्हणजे किती कौतुकास्पद गोष्ट आहे की रमाईने आपलं वचन दिलं
वचनबद्ध ठरली ती, आणि निश्चितच या वचनाची पूर्तता करण्यासाठी रमाईने खूप प्रयत्न केले, खूप परिश्रम केले, योग्य तो न्याय दिला या वचनाला, वचनपूर्तीसाठी. बघा, ज्या अर्थी रामजी बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रमाईंनी आपल्या सर्व सुखांचा त्याग करण्याचा निर्णय घेतला, त्या तयार होत्या आपल्या सर्व सुखांचा त्याग करण्यासाठी. ते स्वप्न दुसरं तिसरं काही नव्हतं, तर ते एकमेव स्वप्न होतं अस्पृश्यता निवारणाचं, जे बाबासाहेबांच्या रूपात रामजी बाबांनी बघितलेलं. आणि याच स्वप्नाला रमाईंनी पुढे ध्येय बनवलं. हे एकमेव ध्येय धरून रमाई या ध्येयाप्रती प्रामाणिक राहिली. त्यामुळे एक मला वाक्य भगतसिंगांचं आठवतं, जे क्रांतिकारक होते, महान क्रांतिकारक होते. त्यांचं असं वाक्य आहे की माझं जीवन मी हे सर्वोत्कृष्ट कामासाठी समर्पित केलेलं आहे. देशाचं स्वातंत्र्य हे माझं ध्येय आहे, आणि त्यामुळे त्यासमोर कोणताच आराम किंवा कोणतेही भौतिक सुख माझं आमिष असू शकत नाही. रमाईला याची पूर्ण कल्पना होती की हे ध्येय पूर्ण करण्यासाठी मला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागणार आहे, अनेक गोष्टींना, अनेक संकटांना सामोरं जावं लागणार आहे. परंतु ध्येयपूर्तीच्या, वचनबद्धतेच्या या गोष्टीपुढे तिने कसलीही तडजोड केली नाही. ध्येयपूर्तीसाठी तिने कसलीही तडजोड केली नाही. बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी, आणि शिक्षणासाठी फक्त रमाईने खूप मोठ्या संकटांना सामोरं जावं लागलं त्यांना. इतकंच नाही तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की रमाईने जे काही कष्ट घेतले आहेत ते बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी होते. म्हणजे जर रमाई ही व्यक्तिरेखा रामजी बाबांप्रमाणे शिक्षणासाठी झिजली नसती तर बाबासाहेबांच्या आयुष्याला एवढी मोठी चकाकी प्राप्त झाली नसती, हे आपण विसरून चालणार नाही. म्हणजे किती ध्येयवादी रमाई होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. रमाईंनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक भूमिका बजावल्या. एक योग्य पत्नी, एक योग्य आई, एक योग्य बहीण, एक योग्य सून, अशा पद्धतीच्या अनेक विविध पैलू असणाऱ्या भूमिका एका पात्राने निभावून घेतल्या. आणि त्यापैकी महत्त्वाची एक भूमिका म्हणजे आईची भूमिका. आई पण हे फक्त नैसर्गिकरित्या आई झाल्यावर येतं असं नाही. आई पण हे काळजात असावं लागतं असं म्हणतात. आणि हे मातृत्व जेव्हा आपल्या काळजामध्ये उतरतं तेव्हा फक्त आपल्या पोटच्या पोरांपुरतं मर्यादित राहत नाही, तर हे मातृत्व संपूर्ण समाजासाठी बहाल केलं जातं. संपूर्ण समाजासाठी हे मातृत्व वाढू लागतं. अशीच एक घटना आहे. जेव्हा 1923 साली बाबासाहेब लंडनहून आपला अभ्यासक्रम पूर्ण करून येतात, तेव्हा बाबासाहेब आल्याची जेव्हा चाहूल रमाईंना लागते, तेव्हा बाहेर येऊन रमाई काय करतात, बाबासाहेबांचे पाय धरून ढसाढसा रडतात. आणि जेव्हा बाबासाहेबांना हे समजतं की माझे बूट माझ्या रामूच्या अश्रूंनी भिजलेले, बाबासाहेब रमाईंना उठवतात आणि म्हणतात, रामू, तू माझे पाया पडणं योग्य नाही, उलट मी तुझे पाय धरले पाहिजेत. खरं तर मी तुझ्या पायाला स्पर्श करायला हवा, कारण तू माझी पत्नीच नव्हे तर माझ्या शिक्षणासाठी सर्वस्व समर्पून माझ्यासाठी तिळ तिळ तुटणारी आणि चांदण्यांसारखी कणकण झिजणारी आई सुद्धा तूच आहेस. बघा, बाबासाहेबांसारख्या मोठ्या बोधिसत्वाने माता रमाईंना तेव्हाच एका आईची
पदवीसुद्धा दिली होती. म्हणजे जर बघायला गेलं तर रमाई या आपल्या सर्वांच्या आई होण्यापूर्वी बाबासाहेबांच्या सुद्धा आई बनल्या. इतकी महत्त्वाची भूमिका आईची बाबासाहेबांच्या आयुष्यातली रमाईंनी सुद्धा निभावली. आणि भीमाईंची कमी रमाईंनी बाबासाहेबांना कधीच उमजू दिली नाही. इतकंच नव्हे, बाबासाहेब रमाईंना कोणत्या नजरेने पाहत हे जर आपण अभ्यासलं तर बाबासाहेब आपल्या रामूला, आपल्या रमाईंना एक स्फूर्ती देवता म्हणून बघत होते. म्हणजे बाबासाहेब जेव्हा परदेशी होते, लंडनला होते, तेव्हा बाबासाहेबांनी रमाईंना पत्र लिहिलं होतं. आणि त्या पत्रामध्ये बाबासाहेबांनी असं नमूद केलं की तुझे तिकडे संसारासाठी अपार कष्ट उपसणे, माझे इकडे शिक्षणासाठी अत्यंत कष्टात जीवन कंठणे, आठवले की वाटू लागते आपण दोघे या जगात काहीतरी अपूर्व करत आहोत. आणि त्यामुळे मनास धन्य धन्य वाटू लागते. हे दुःख सुद्धा सुखमय वाटू लागते. मग अधिक कष्ट उपसण्यात अंगात अधिक उत्साह भरू लागतो. तुझी स्तुती करावी म्हणून मी लिहित नाही. तुझे मामनजी म्हणजे माझे दादा मला नेहमी म्हणायचे की नर करणी करे तो नर का नारायण हो जाय. आणि माझ्यातल्या नराचा नारायण करायला निघालेली तू माझी प्रेरणा आहेस, स्फूर्ती आहेस. म्हणजे बघा, बाबासाहेबांनी रमाईला स्फूर्ती देवता मानलं होतं. बाबासाहेबांना प्रत्येक गोष्टीबद्दल, म्हणजे भले तो अभ्यास असो किंवा कुठल्याही निर्णयामध्ये किंवा कुठल्याही घटनांमध्ये जर ती ताकद मिळत असेल कार्य पार नेण्याची, तर ती स्फूर्ती, ती ताकद बाबासाहेबांना रमाईंकडून मिळायची. या क्रांतिकारी रमाईंचा आणखी एक स्वभाव होता, तो म्हणजे स्वाभिमान. स्वाभिमानी रमाई कशा होत्या? एकदा जेव्हा गंगाधरच्या निधनाची बातमी संपूर्ण मुंबईत पसरली आणि बाबासाहेब तेव्हा मुंबईत नव्हते, अशा वेळेस बाबासाहेबांच्या काही कार्यकर्त्यांमध्ये असा समज झाला की बाबासाहेबांचं परिवार हे अत्यंत दुःखात कष्टात जीवन कंठत आहे आणि त्यांना मदतीची आवश्यकता असावी. या हेतूने सर्व कार्यकर्त्यांनी वर्गणी गोळा केली आणि ती वर्गणी 200 रुपयाची वर्गणीची थैली घेऊन रमाईंजवळ हे कार्यकर्ते गेले आणि रमाईंना ती थैली देऊ करण्यात होते. तेवढ्यातच रमाई म्हणाल्या, हे काय आहे? तर ते रमाईंनी ती थैली घ्यावी म्हणून आग्रह करू लागले. तेव्हा रमाई म्हणाल्या की असलं ऐता घाबाड मिळणारं असेल तर ते कोणाला नको, पण साहेबांच्या माघारी हे पैसे असं मी घेणं मला बरोबर वाटत नाही, उचित नाही. आणि काय अशी मी कामं केलेली आहेत समाजासाठी, तुमच्या आमच्यांसाठी, की मी हे पैसे घेऊ तुमच्याकडून? साहेब लंडनला शिकायला गेलेत जरूर, पण आत्ता सध्या मला याची गरज नाही. रमाईंची समजूत काढण्याचा कार्यकर्त्यांनी भरपूर प्रयत्न केला, पण अशा हट्टी रमाई, जिद्दी रमाई आणि स्वाभिमानी रमाईंनी साफ नकार दिला. त्यावर रमाई असं म्हणाल्या की तुम्ही एक काम करा, माझ्यापेक्षा ह्या पैशांच्या थैलीची गरज जास्तीत जास्त त्याला आहे जो विद्यार्थी आहे आणि जो बोर्डिंगला शिकत आहे. त्या बोर्डिंगला तुम्ही थैली देऊ करा मुलांच्या शिक्षणासाठी, असं रमाईंनी सांगितलं. बघा, म्हणजे रमाईंनी आपल्या स्वाभिमानाला कुठेही धक्का लागू दिला नाही. इतकंच नाही तर रमाईंनी उलट त्यांना सांगितलं
की तुमचं जे बाबासाहेबांवरचं प्रेम आहे, हे प्रेम पाहून मला खूप आनंद झाला आणि बाबासाहेबांतर्फे मी तुमची काय करते, स्तुती करते, तुमचं कौतुक करते. आणि रमाईंनी ती थैली परत दिली आणि आपला स्वाभिमान जपून ठेवला. बघा, म्हणजे याच्यावरून एक लक्षात येतं की रमाईंनी आपल्या मनाची पूर्ण तयारी केली होती की या संघर्षामध्ये चालण्यासाठी बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं किंवा रामजी बाबांचं जे स्वप्न होतं ते ध्येय रमाईंच्या डोळ्यासमोर होतं आणि ते ध्येयपूर्तीसाठी आपल्या वाट्यावर अनेक संकट येतील, परंतु त्या संकटांना सामोरं जाताना आपला स्वाभिमान विकला जाणार नाही याची दक्षता जणू काही रमाई घेत होत्या. बाबासाहेबांच्या कार्यामध्ये रमाईंनी एक आधारस्तंभ म्हणून बाबासाहेबांना साथ दिली. काही कारणास्तव बाबासाहेबांसोबत काही ठिकाणी जरी रमाई गेल्या नाहीत, परंतु बऱ्याच अशा ठिकाणी रमाई सोबत बाबासाहेबांच्या गेलेल्या आहेत. बाबासाहेबांवर जेव्हा महाड येथे हल्ला झाला तेव्हा त्यानंतर 1928 मध्ये इंदूरचे जे महाराज आहेत सर तुकडोजीराव होळकर यांचा विवाह कुमारी मिलर सोबत होणार होता आणि हा जो विवाह आहे हा एक महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्येच पकडा एक वादाचा विषय ठरला होता. आणि अशा या ठिकाणी बाबासाहेबांना धनगर समाजातर्फे म्हणजे त्या राजाच्या समाजातर्फे आमंत्रण देण्यात आलं आग्रहाचं. आणि यासाठी बाबासाहेब निघणार तेवढ्यातच रमाईंनी वाट अडवली आणि गाठोडं समोर ठेवून म्हणाल्या की बाबासाहेब तुमच्यासोबत मी तिथे येणार. मग तेव्हा बाबासाहेब म्हणाले की तू का माझ्यासोबत येणार आहेस. तर रमाई म्हणतात जर काही प्रसंग आला तर पहिला घाव मी तुमच्या आधी माझ्या छातीवर झेलणार आहे. एवढ्या शूर आणि धाडसी रमाई या प्रसंगातून आपल्याला दिसत आहेत की आपल्या पतीवर येणारा समाजाचा एक प्रतिनिधी जो आहे त्याच्या अंगावर येणारा पहिला वार एक कार्यकर्ता म्हणून मी माझ्या छातीवर झेलणार. म्हणजे बाबासाहेबांप्रती त्यांचं प्रेम तर दिसून येतच, परंतु त्यांच्या मनातली जी धाडसी वृत्ती आहे, जे धैर्यवान माता रमाईंचं रूप आहे ते रूप या प्रसंगातून दिसून येतं. इतकंच नाही तर पुढे बघायला गेलं तर या प्रसंगामध्ये बाबासाहेब आपल्या पत्नीला रमाईला म्हणतात की तू माझ्या कार्यामध्ये माझ्यासोबत येतेस ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, कारण माझे पूज्य गुरु महात्मा फुले यांच्या कार्यामध्ये माता सावित्रीबाईंनी सुद्धा त्यांच्यासोबत अशीच त्यांना साथ दिली. जर तू माझ्या कार्यामध्ये सहभागी होणार असशील तर ती माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. बघा, बाबासाहेबांनी अशा पद्धतीने रमाईंना सावित्रीची उपमा दिली. माता सावित्रीची उपमा देऊन माता रमाईंचा खूप मोठा गौरव केला बाबासाहेबांनी. इतकंच नव्हे, रमाईंची म्हणजे रमाईंनी बाबासाहेबांमध्ये तमाम अस्पृश्य समाजाला दुःखातून बाहेर काढणारा, सनातनी वृत्तीतून आणि मानसिक आणि शारीरिक गुलामगिरीतून मुक्त करणारा एक महापुरुष युगपुरुष पाहिला होता. आणि या युगपुरुषाच्या विचारांची समानता राखण्यासाठी माता रमाईंनी आपले सुद्धा अनेक असे जे विचार होते जुने परंपरागत चालत आलेले ते विचार खोडून काढले
बघा, यासाठी माता रमाईंनी काय केलं तर जेव्हा सुभेदार रामजी बाबांचं श्राद्ध होतं, म्हणजे 1 वर्ष पूर्ण झालं, त्यावेळेस डिप्रेस्ड क्लास मिशनच्या विद्यार्थ्यांना मटणाचं जेवण खाऊ घातलं. म्हणजे त्यावेळीच माता रमाईंनी सनातनी ब्राह्मणी धर्माला, ब्राह्मणी कर्मकांडांना विरोध केला. आणि हा फक्त विरोधच केला नाही, तर त्याच्या विपरीत त्यांनी असे पाऊल उचलले आणि या मुलांना सर्वांना मटणाचं जेवण खाऊ घातलं. इतकंच नाही, आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की या सर्वातून, या सनातनी गोष्टीतून आणि कर्मकांड आणि अंधश्रद्धांमधून बाहेर निघण्यासाठी रमाईंनी एक निर्णय घेतला. तो असा की बाबासाहेबांनी जेव्हा एक आनंदाची बातमी रमाईंना दिली की आता पश्चिम दादरला आपल्या हिंदू कॉलनीमध्ये आपलं एक छोटंसं घर बांधणार आहोत आपण, आणि या घराचं भूमिपूजन, उद्घाटन समारंभ हा तुझ्या हस्ते होणार. तेव्हा रमाई म्हणतात, हा उद्घाटन समारंभ, हा शुभारंभ हा फक्त माझ्या एकटीच्या हातून नाही, तर तुमच्या आणि माझ्या हातून होणार, ते सुद्धा सत्यशोधक पद्धतीने. म्हणजे समाज परिवर्तनाचा एवढा मोठा पाया रमाईंनी घातला बाबासाहेबांसोबत. आपण सर्वांना माहिती आहे, धारवाडच्या प्रसंगामध्ये जेव्हा मुलांना, वसतिगृहातल्या मुलांना जेवणासाठी स्वयंपाकघरामध्ये काहीच स्वयंपाकाचं सामान नव्हतं आणि वाण्याने उधार चुकते गेले नाही म्हणून उधारी देणं सुद्धा बंद केलं होतं. अशा बिकट परिस्थितीमुळे कसलाही विचार न करता रमाईंनी आपल्या हातातल्या बांगड्या काढून वराळे मामांच्या हातात दिल्या आणि सांगितलं, जा या बांगड्या सोनाराकडे गहाण ठेवा आणि माझ्या मुलांसाठी स्वयंपाकाचं सामान घेऊन या, मी माझ्या हातांनी मुलांना स्वयंपाक बनवून खाऊ घालते. हा प्रसंग, या प्रसंगामधून आपण निश्चितच पाहू शकतो की बिकट प्रसंगामध्ये निर्णय घेण्याची क्षमता ही रमाईंकडे होती. निश्चितच रमाईंनी त्यावेळी योग्य निर्णय घेतला. आता असं होतं का? आजच्या जगात बघायला गेलं तर अनेक असे वसतिगृह आहेत किंवा अनेक अशा ठिकाणं आहेत अशी की ज्या ठिकाणी अशाच लहान मुलांना, विद्यार्थ्यांना वेळेवर अन्न मिळत नाही किंवा जरी मिळत असेल तरी त्याची क्वालिटी व्यवस्थित नसते. खाण्यापिण्याच्या बाबतीत मुलांचे खूप हाल होत आहेत. मग या काळामध्ये असं कोणी पटकन आपल्या हातातल्या बांगड्या काढून देऊ शकतं का? बरं, रमाईंनी हा सुद्धा विचार केला नाही की एवढ्या वर्षांनी मी माझ्या वैभवाचा उपभोग घेते आणि हे वैभव मी सहज काढून दुसऱ्याच्या हातात देते, हे योग्य नाही, असा विचार सुद्धा एका क्षणासाठी सुद्धा रमाईंच्या मनात आला नाही. बघा, योग्य तो निर्णय रमाईंनी त्यावेळी घेतला आणि सर्व मुलांच्या त्या रमाबाईंपासून रमाई झाल्या. सर्व मुलं रमाईंना आई म्हणून आवाज द्यायला लागली. जसे बाबासाहेब बाबा, तसे रमाई आई झाल्या. म्हणूनच मी म्हटलं, आई पण हे नावात नाही तर ते हृदयात असलं पाहिजे, जसं रमाईंच्या होतं. रमाईंचा आणखी एक
रमाईंची आणखी एक ओळख मला सांगावीशी वाटते. एक प्रसंग आहे ज्यामध्ये बाबासाहेब आपल्या अभ्यास खोलीमध्ये एक ग्रंथ वाचत असतात आणि रमाई तिकडे येतात. तेव्हा बाबासाहेबांना रमाई विचारतात की हे पुस्तक कसलं आहे. तर बाबासाहेब म्हणतात की जे हे मी पुस्तक वाचतोय तो एक पवित्र ग्रंथ आहे, जो मद्रासकडे असणाऱ्या एका महान संत कवी तिरुवल्लूर यांनी रचला आहे. तुला माहिती आहे रमा, या संतांचंही असंच होतं. त्यांचं त्यांच्या पत्नीवर खूप प्रेम होतं, जसं माझं तुझ्यावर आहे. पण त्यांच्या आधी त्यांची पत्नी निघून गेली, त्यामुळे त्यांनी संन्यास स्वीकारला. बघ रामू, माझ्या आधी जर तू कधी निघून गेलीस मला सोडून, तर मी सुद्धा असाच संन्यास घेईन. बाबासाहेब म्हणतात, रमाई एक दोन क्षण विचार करतात आणि उठून अगदी जशी वीज अंगात संचारले अशा पद्धतीने उद्गार काढतात की नाही, तुम्हाला संन्यास घेता येणार नाही. दीनदलितांचा उद्धार केल्याशिवाय तुम्हाला या जन्मी तरी अजिबात सुटका नाही. तुम्हाला संन्यास अजिबात घेता येणार नाही. म्हणजे रमाई प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक घडीला बाबासाहेबांना हे आठवण करून देत होत्या की तुमचं ध्येय, माझं ध्येय हे पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला जराही क्षणाची उसंत नाही. जोपर्यंत आपलं ध्येय आपण गाठत नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्याही गोष्टी त्या समोर शून्य किमतीच्या आहेत. असं पदोपदी रमाई आपल्या ध्येयाची जाणीव बाबासाहेबांना करून देत होत्या. बाबासाहेब बऱ्याचशा गोष्टींवर, म्हणजे रमाई 1935ला गेल्या सोडून बाबासाहेबांना आणि आपल्या सर्वांना, तोपर्यंत बाबासाहेबांनी जितके काही निर्णय घेतलेले आहेत, जितके काही अधिवेशन घेतलेले आहेत, जे काही करार केलेले आहेत किंवा जी काही आंदोलनं केलेली आहेत, सत्याग्रह केलेले आहेत, जी काही चळवळ बाबासाहेबांनी पुढे घेतलेली आहे, या सगळ्यांमध्ये या सगळ्या गोष्टींची चर्चा बाबासाहेब रमाईंशी करत होते. प्रत्येक गोष्टीची चर्चा बाबासाहेब रमाईंशी करत होते आणि स्त्री उद्धारासाठी सुद्धा रमाईंकडूनच बाबासाहेबांना स्फूर्ती आणि प्रेरणा मिळाली होती. बाबासाहेबांनी रमाई हयात असतानाच रमाईंना सांगितलं होतं की हिंदू धर्म मला त्यागायचा विचार माझा आहे. ही कल्पना, हिंदू धर्म त्यागण्याची कल्पना बाबासाहेबांनी रमाईंसमोर तेव्हा मांडली. तेव्हा रमाईंनी बाबासाहेबांना एक सुंदर आणि महत्त्वपूर्ण असं सजेशन दिलं आणि ते सजेशन होतं की जो धर्म तुम्ही पुढे स्वीकाराल तो या मूळ मातीतलाच असला पाहिजे. बघा, काय माहित होतं रमाईंना? जास्त काही शिक्षण नाही. बाबासाहेबांनी थोडंफार त्यांना शिकवलं असेल, अंकलिपी सुभेदार रामजी बाबांनी दिली असेल, तेवढा अभ्यास. बाकीचा कसला केला रमाईंनी अभ्यास? तरीही आपल्या अनुभवामधून, आपल्या संपूर्ण आयुष्यातल्या घडामोडींमधून रमाईंनी हा निर्णय बाबासाहेबांना दिला की जर तुम्ही कुठला धर्म स्वीकाराल यापुढे तर तो या मातीतलाच असला पाहिजे. निश्चितच याची अंमलबजावणी बाबासाहेबांनी केली, त्यात काही शंका नाही. म्हणजे बाबासाहेबांनी 1935ला 13 ऑक्टोबरला घोषणा केली की मी हिंदू धर्म सोडणार आहे. आणि 1956ला बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्याआधीच रमाईंनी ही गोष्ट बाबासाहेबांना सांगितली आणि बाबासाहेबांनी त्यानंतर आपलं सर्व आयुष्य
या सगळ्या गोष्टींवरती घालवला. रमाई, क्रांतिकारी रमाई या संस्कार पेरणाऱ्या ठरल्या. संस्कार रुजवणाऱ्या ठरल्या. आपण म्हणतो की स्त्री हे एक माध्यम असतं. संस्कृतीचं, संस्कारांचं, विचारांचं जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिलं जातं, हे माध्यम अशाच पद्धतीने या संस्कारांचं आणि विचारांचं, जे बाबासाहेबांचे संस्कार आणि विचार होते, हे संस्कार आणि विचार आपल्या मुलांना देण्याचं एक प्रभावी माध्यम म्हणजे रमाई होत्या. काय रमाईंनी आपल्या मुलांवर संस्कार दिले बघा. रमाई एक दिवस आपल्या मुकुंदाला आणि यशवंताला जवळ बोलवतात. अशा रमाई ज्यांनी पदोपदी बाबासाहेबांना निष्ठेने साथ दिलेली आहे आणि ध्येय गाठण्यासाठी पदोपदी मदत केलेली आहे. तर 29 वर्ष रमाई बाबासाहेबांच्या सहवासात होत्या आणि बाबासाहेबांच्या अपार कष्टाला आणि निर्भीड कार्याला नक्कीच यश येणार याबद्दल यशवंत आणि मुकुंदाला त्या सांगत होत्या. त्यांचा संवाद असा होता की रमाई म्हणतात, आपण सारी धडपडणारी माणसं, आम्ही पण माणसं आहोत, म्हणून इतर माणसांच्या पंक्तीला बसण्यासाठी आम्ही जन्मभर खटाटोप केला, धडपड केली आणि करत आहोत अजून सुद्धा. साहेब आपले पुढारी, शून्यातून सूर्य निर्माण करणारे, एक दिवस आपल्या साहेबांचा हा महान प्रयत्न साधेल आणि आपल्या साऱ्यांची जीवने बदलून जातील. बाबासाहेबांनी चळवळीचं हे रोपटं मोठ्या प्रयासानं लावलेलं आहे. बघा काय म्हणतात रमाई आपल्या मुलांना, बाबासाहेबांनी हे चळवळीचं रोपटं मोठ्या प्रयासानं लावलेलं आहे. त्याची फळं त्यांच्या हयातीत कदाचित त्यांना चाखायला मिळणार नाहीत, पण तुम्ही त्या रोपट्याला आपल्या निष्ठेचं खत पाणी घालून वाढवायचं आहे. तुम्हाला त्याची गोड फळं जरूर चाखायला मिळतील. वडिलांचं हे काम पुरं करणं मुलांचं कर्तव्य असतं. बघा बाबासाहेबांचं हे स्वप्नपूर्तीचं काम हे फक्त त्यांचंच नाही तर त्यांच्या मुलांचं आहे ही जाणीव करून देण्याचं काम रमाईंनी केलं. अशा ध्येयवादी रमाईंमुळे बाबासाहेब हे आपल्या साऱ्यांचं दैवत झाले यात तिळमात्र ही शंका नाही. हा दिलेला रमाईंनी जो मेसेज आहे, हा मेसेज फक्त यशवंत आणि मुकुंदाला लागू पडत नाही, तर आपण सर्व जी बाबासाहेबांची लेकरं आहोत, या सर्व लेकरांना रमाईंनी हा अत्यंत मौलिक उपदेश दिला की बाबासाहेबांनी जरी हे रोपटं लावलेलं असलं अत्यंत मोठ्या प्रयासाने, जरी बाबासाहेबांना याची फळं चाखायला मिळणार नाहीत, तरी सुद्धा तुम्ही याला तुमच्या निष्ठेचं खत पाणी घाला, म्हणजे तुम्हाला याची फळं निश्चितच चाखायला भेटतील आणि आपल्या वडिलांचं अधूर्य कार्य हे आपल्या मुलांनी तडीस नेणं हे त्या मुलांचं कर्तव्य असतं. आज बाबासाहेबांची किती लेकरं या कर्तव्याप्रमाणे वागतायत, हे कर्तव्य पार पाडतायत, हे आपण स्वतःला विचारलं पाहिजे आणि यावर अंमलबजावणी केली पाहिजे. बाबासाहेबांनी रमाईंचा अभ्यास घेण्यास सुरुवात केली होती. तसंच बाबासाहेबांचे वडील म्हणजे रामजी बाबा
यांनी अंकलिपी देऊन रमाईंना अभ्यास करण्याची सवय लावली होती. त्यामुळे रमाईंचं शिक्षण हळूहळू सुरू झालेलं होतं. रमाईंना कोणीही अडाणी अशिक्षित म्हणेल अशा रमाई राहिल्या नव्हत्या. रमाईंनी आपलं हळूहळू शिक्षण घेत घेत घरच्या घरीच वाचणं लिहिणं शिकलं आणि त्यानंतर रमाईंना बाबासाहेबांसारखीच पुस्तक वाचनाची गोडी लागली आणि छोटी छोटी पुस्तकं वाचत वाचत रमाईंचं मराठी आणि त्यांचे उच्चार हे शुद्ध बनले. अशाच वेळेस याचा अंदाज घेऊन की काय वेळ आल्या आल्या रमाईंच्या माध्यमातून एक महिला मंडळाची परिषद पार पडली आणि या महिला मंडळाच्या परिषदेत रमाईंनी एक भाषण दिलं. सर्व महिलांसाठी हे भाषण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. फक्त महिलांसाठीच नाही तर सर्व पुरुषांसाठी, सर्व समाजातील लोकांसाठी हे भाषण अत्यंत उपयोगितेचं आहे. ते भाषण काय आहे ते आपण पाहू. रमाईंनी हे भाषण अगदी मोजक्या शब्दात परंतु समर्पक शब्दात भरपूर तयारी करून मांडलं होतं. ते असं होतं, माझ्या प्रिय माता आणि भगिनींनो, आज मी प्रथमच सभेत बोलायला उभी आहे. तेव्हा बोलताना काही चुकलं माकलं तर मला सांभाळून घ्या. आपण व्यवहारात नित्य पाहतो की पतीनं ज्या कार्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली असते त्याच धुरेला सहचारिणी म्हणून पत्नीनं सुद्धा खांदा लावायचा असतो. नवे तर लावायचाच असतो. तसाच काहीसा प्रकार आज माझ्या बाबतीत घडला आहे असं मला वाटतं. टाळ्यांचा गजर होतो आणि त्यापुढे रमाई म्हणतात, माझ्यासारख्या विवाहित स्त्रीला पती सेवेशिवाय या जगात दुसरं काही आपलं सेवा कर्तव्य आहे याची जाणीव या क्षणापर्यंत तरी मला कधीच नव्हती. पण आज अशी भव्य मंचावर उभी राहून एवढ्या मोठ्या जनसमुदायाकडे पाहताना मला आता वाटू लागलंय की शहाणे करुनी सोडावे सकल जन. हे म्हटल्याबरोबर टाळ्यांचा जय जयकार आणि घोषणा सुरू होतात. पुढे रमाई म्हणतात की माझा असा जय जयकार करू नका. हो, अजून मी तुमच्या विषयी कसलंच कर्तव्य केलेलं नाहीये. बघा, म्हणजे एवढी कर्तव्य पार पाडून सुद्धा रमाई म्हणतात की मी तुमच्या प्रती अजून कसलंच कर्तव्य केलेलं नाहीये. याची आता मला लाज वाटते. असो, आपल्या साऱ्यांचे पुढारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाटतं की आम्ही स्त्रियांनी असं पुढे आलं पाहिजे. समाजाच्या या क्रांती चळवळीत वर उठण्याच्या धडपडीत आम्ही स्त्रियांनी भाग घेतला पाहिजे, सहभाग घेतला पाहिजे. त्याशिवाय चळवळीचं दल पुढे सरकत नाही, छावणी हलत नाही. बघा, स्त्रियांसाठी किती महत्त्वपूर्ण मेसेज रमाईंनी दिला. या वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. तेवढा शांत करता करता रमाई पुढे म्हणाल्या, जगातल्या क्रांतिकारी चळवळी कशावर चालतात? त्यागावर, पडेल त्या त्यागावर. अशा चळवळीच्या लोकांना कसल्याही अग्निदिव्यातून जावं लागतं. त्याशिवाय इच्छित श्रेयांचं सुवर्ण त्यांच्या हाती लागत नाही. या संबंधी एकदा मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या ग्रीक पुराणातील गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तेव्हा रमाई गोष्ट सांगतात की डिमेटर नावाची एक देवता होती. अशी
ग्रीक पुराणामधली कथा आहे की डिमेटर नावाची देवता होती जी मनुष्य रूप धारण करून पृथ्वीवर आली आणि तिला पाहताच तिथल्या एका राणीनं आपलं लहानसं मूल सांभाळण्याची जबाबदारी आपल्या त्या सेवक म्हणून देवतेवर सोपवली आणि राणीच्या त्या लहान मुलाला देव बनवावं अशी इच्छा त्या देवतेला झाली. म्हणून ती रोज रात्री काय करे तर सारी मंडळी झोपी गेल्यावर दरवाजे खिडक्या लावून त्या लहानशा मुलाला जळत्या निखाऱ्यांवर पाण्यातून काढून अंगावरील कपडे काढून ती ठेवत असे. हळूहळू त्या निखाऱ्याची धग सहन करण्याचं सामर्थ्य त्या मुलामध्ये उत्पन्न होऊ लागलं. त्याचं बळ वाढू लागलं आणि त्यामध्ये अत्यंत दैवी शक्ती, तेजस्वी अशी दैवी शक्ती किंवा दैवी अंश वाढू लागला, विकसित होऊ लागला. पण एका रात्री त्या मुलाची आई एकाकी त्या खोलीत शिरली. तिच्या दृष्टीस तो सारा प्रकार पडताच तिने त्या देवतेला हाकलून दिलं आणि अर्थातच राणीला तिचे मूल तिला मिळालं. पण त्या मुलाचा जो सामर्थ्यशाली देव होणार होता त्या देवाला मात्र ती मुकली. रमाई म्हणतात, पुढे रमाई म्हणतात, ही गोष्ट सांगायचं तात्पर्य हे आहे की विस्तवातून गेल्याशिवाय देवपणा येत नाही. अग्नी हा माणसाला शुद्ध बनवतो आणि त्याचं बळ वाढवतो. म्हणून अस्पृश्य माणसाला हाल अपेष्टांच्या आणि त्यागाच्या अग्निदिव्यातून गेल्याशिवाय त्यांचा उद्धार होणार नाही. तुम्ही स्वतःला अस्पृश्यहीन समजून घेऊ नका, मानू नका. घरी स्वच्छता ठेवा. काय सांगितलं रमाईंनी? तुम्ही स्वतःला अस्पृश्यहीन मानून घेऊ नका, तुम्ही घरी स्वच्छता ठेवा. तुमच्या मुला मुलींना शिक्षण द्या, त्यांना चांगले संस्कार द्या. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, अशी इच्छा मनात धरून यापुढं आपली मुलं आणि मुली घडवायला शिका. त्यात आपला उद्धार आहे. असा एक अत्यंत महत्त्वपूर्ण संदेश रमाईंनी दिला आणि आपलं थोडकं आणि महत्त्वपूर्ण भाषण संपवलं. अतिशय टाळ्यांचा गडगडाट त्या ठिकाणी झाला. प्रचंड जय जयकार रमाईंचा झाला. बघा, हा प्रसंग किंवा हे भाषण सांगण्याचं तात्पर्य हेच होतं की आपल्या संपूर्ण चळवळीत बाबासाहेबांना जे जे काही करायचं होतं किंवा जे जे काही पार न्यायचं होतं ते या एकाच भाषणात रमाईंनी अगदी समजूतदारपणे मांडलं संपूर्ण जनसमुदायासमोर. असा खूप मोठा संदेश हा रमाईंनी जो दिला तो अंमलात आणण्याजोगा आहे. खरंच रमाईंनी दिलेले हे विचार त्या काळच्या महिलांनाच नव्हे तर आजच्या घडीतल्या प्रत्येक सुशिक्षित नोकरी करणाऱ्या वर्गातल्या किंवा गृहिणी असणाऱ्या किंवा कोणत्याही क्षेत्रात असणाऱ्या महिलेला साजेसा असा विचार, अंमलात आणण्याजोगा विचार रमाईंनी मांडला. अत्यंत महत्त्वपूर्ण विचार, क्रांतिकारी विचार माता रमाईंनी मांडला. निश्चितच जर या विचाराप्रमाणे आजची तरुण पिढी जर वागेल, निश्चितच यश मिळण्याशिवाय राहणार नाही. इतकंच नाही तर बाबासाहेबांना रमाईंचं या गोष्टीमुळे खूप कौतुक वाटायचं की बघता बघता रमाई माझ्यासोबत अनेक मोठ्या प्रमाणामध्ये समाजासाठी कार्य करायला लागले. जेव्हा धारवाडला रमाई होत्या तेव्हा सुद्धा वराळे मामा आणि इतर मंडळींच्या सभेमध्ये असं ठरलं की आता बघा, आपण जर चहा पाण्याचा कार्यक्रम घेऊन आपल्या समाजामधल्या म्हणजे सांभार ढोर या सगळ्या इतर जातीमधल्या लोकांना एकत्रित येऊन आपण संमेलन भरवतो,
स्नेह संमेलन, आणि त्यामध्ये आपण एकमेकांशी चांगल्या पद्धतीने वर्तणूक करतो आणि ही दूरी कमी करण्याचा प्रयत्न करतो, सामाजिक दूरी. निश्चितच महिलांचं सुद्धा असं केलं गेलं पाहिजे असा विचार वराळे मामांच्या मनात येतो आणि अंमलबजावणी करता करता महिलांची ते एक छोटीशी सभा भरवतात. या सभेमध्ये चहा पाण्याचा कार्यक्रम ठरवतात आणि या चहा पाण्याच्या कार्यक्रमाला चांभारवाड्यातल्या चांभार, ढोर अशा अनेक जातीच्या महिला तिथे उपस्थित राहतात आणि या सभेमध्ये अनेक गोष्टी, अनेक गप्पा, अनेक छान अशा वातावरणामध्ये ती सभा पार पडते. आणि या सभेचं प्रमुख उपस्थिती जर कोणाची असेल तर ती म्हणजे माता रमाईंची. म्हणजे प्रमुख उपस्थितीचं स्थान, प्रमुख पाहुण्याचं स्थान रमाईंनी त्यावेळेस स्वीकारलं आणि बाबासाहेब जसं समाजाचं नेतृत्व करतायत त्या पद्धतीने एक स्त्रियांचं नेतृत्व रमाईंनी त्यावेळेस केलं. बाबासाहेबांना रमाईंचा खूप आनंद वाटला. रमाईच्या कार्याचा बाबासाहेबांना प्रत्येक क्षणी गौरव वाटायचा. अशा गौरवशाली रमाई या बाबासाहेबांनाच नव्हे तर आपल्या सर्वांना लाभलेले आहेत. रमाईंचे विचार आपल्या सर्वांना लाभलेले आहेत. प्रत्येक व्यक्तीला क्रांती हवी असते, प्रत्येक व्यक्तीला क्रांती हवी असते, पण या क्रांतीसाठी लागणारी किंमत चुकवायला कोण तयार नाही. आज बघायला गेलं तर रमाईंची जी छवी या अंधारामध्ये लपून होती ती छवी आज समाजातल्या प्रत्येक स्त्री समोर आणणं गरजेचं आहे. का? कारण बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणारा, बाबासाहेबांचा अनुयायी, बाबासाहेबांचं मिशन पूर्णत्वास नेण्यासाठी झटणारा बाबासाहेबांचा मिशनरी तेव्हाच हे मिशन पूर्ण करू शकेल किंवा तेव्हाच या मिशनमध्ये उतरू शकेल जेव्हा त्याच्या सोबत त्याची सहचारिणी त्याच्या खांद्याला खांदा लावून या कार्यामध्ये सहभागी होत असेल. महापुरुषाच्या या महान कार्यामध्ये जशा महान स्त्रिया सहभागी होतात, आपापल्या परीने अत्यंत परिश्रमांनी, अत्यंत त्यांच्या अंगीकृत असलेल्या गुणांनी आपलं नाव कमवतात, आपल्या विचारांनी, आपल्या आचारांनी या संपूर्ण समाजाला, मानव जातीला एक उदाहरण घडवून देतात स्वतःचं. आपण सुद्धा बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून, बाबासाहेबांचे मिशनरी म्हणून बाबासाहेबांचं मिशन पूर्ण करण्यासाठी झटलंच पाहिजे. आणि यासाठी माता रमाईंच्या विचारांची, माता रमाईंच्या धैर्यवादी, शूर, मिशनरी, शूर, स्वाभिमानी अशा क्रांतिकारी माता रमाईंचे गुण अंगीकृत केले पाहिजेत. निश्चितच जी हे गुण संपन्न असणारी महिला, ही महान माता एखाद्या महापुरुषाला, एका सूर्याला दिव्य बनवते, प्रकाशमान बनवते. निश्चितच त्यांचे गुण, या महापुरुषांचे, महान स्त्रियांचे गुण जर आपण आत्मसात केले तर आपली दिशा आणि दशा बदलायला वेळ नाही लागणार, हे निश्चितच मी सांगू शकते. आपल्या सर्वांना या महान मातेची, या मातेच्या विचारांची नितांत गरज आणि आवश्यकता आहे. निश्चितच या गुणांना, या क्रांतिकारी रमाईंच्या प्रत्येक घटनांना आपण अनुभवू किंवा स्मरण करून आपल्याला सुद्धा ही स्फूर्ती देऊन जाईल, यात तीळ मात्रही शंका नाही. निश्चितच रमाई यांनी आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत मौलिक अशा गोष्टी पार पाडल्या आणि बोधिसत्वाच्या सहचारिणी म्हणून,
कुठेही बाबासाहेबांच्या नावाला धक्का लागणार नाही अशा पद्धतीने बाबासाहेबांच्या नावाचा आणि त्यांची पत्नी म्हणून त्यांचा प्रत्येक वेळेस सन्मान होईल अशा पद्धतीने रमाईंनी आपलं आचरण ठेवलं, त्या पद्धतीची शुद्धता ठेवली आणि निश्चितच रमाईंचं जे ध्येय होतं ते ध्येय पूर्ण करण्यासाठी रमाई या 1935 पर्यंत झटल्या. जरी बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या पाऊल उचलण्याच्या घटनेपर्यंत रमाई त्यांच्या सोबत राहिल्या नाहीत, पण मी इतकं निश्चितच सांगू शकते की जर धर्मांतराच्या वेळेस रमाई असत्या तर विचार करा 1935 पर्यंतचे एवढे क्रांतिकारी विचार जर रमाईंचे असतील तर 1956 पर्यंत रमाईंचे विचार काय असते. एक कल्पना करा, जर रमाई त्यावेळेस 1956ला त्रिसरण पंचशिलामध्ये बद्ध झाल्या असत्या, बाबासाहेबांसोबत हे धर्मांतर रमाईंनी जर केलं असतं तर या सुवर्ण दिवशीच बाबासाहेबांच्या समोर आणि समग्र लाखो लोकांच्या समोर रमाईंनी कधीच गुलामगिरी अशी तोडून टाकली असती. ही काळी गुलामगिरी जी आपण घेऊन फिरत आहोत अजून सुद्धा ही गुलामगिरी हिरवी गुलामगिरी जी आपण हातामध्ये एका जखडलेल्या साखळ्यांप्रमाणे बांधून ठेवत आहोत याची जाणीव कधी गुलामांना गुलामींची होत नाही. अशी गुलामांना गुलामीची जाणीव त्यावेळी रमाईंनी निश्चित करून दिली असती आणि हा सगळा जो गुलामगिरीचा पसारा आहे हा पसारा कधीच तेव्हा उद्ध्वस्त करून टाकला असता जर रमाई असत्या. एक रमाईंच्या दृष्टीने विचार करा आणि क्रांतिकारी रमाईचे विचार आपल्या अंगात आणा आणि या पुढचं जे पाऊल आपण उचलणार आहोत हे क्रांतिकारी रमाईच्या दृष्टीने, क्रांतिकारी रमाईच्या विचाराने, त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण प्रत्येक कार्य केलं पाहिजे. आपण सक्षम नसू समाजामध्ये उतरण्यासाठी, आपला नवरा, आपला सहचारी जर बाबासाहेबांचं काम, बुद्धांनी दिलेलं हे खूप मोठं धम्म शासन आहे, हे शासन टिकवण्याचं, ही धम्म संस्कृती टिकवण्याचं जर काम करत असेल तर त्यांच्या कार्याला खांद्याला खांदा लावून सहचारिणी म्हणून पार नेण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. रमाईंकडून या सगळ्या गोष्टी, अत्यंत चांगल्या गोष्टी, चांगले गुण हे आत्मसात करण्यास जोगे आहेत. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण विषय इथे घेतला गेला. ज्याप्रमाणे बोधिवृक्षाने सिद्धार्थाला ध्येयपूर्तीसाठी, ज्ञानप्राप्तीसाठी आपली सावली दिली, खंबीरपणे ते बोधिसत्व न डगमगता उभं राहिलं, त्याप्रमाणे या माऊलीने बाबासाहेबांवर सावली धरली. त्यामुळे बाबासाहेबांसारखा दैदिप्यमान सूर्य उदयास आला एवढं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. रमाईसारखी निस्वार्थी माणसं स्वतः अंधारात राहतात, प्रसिद्धीच्या प्रकाशात त्यांचं नाव सुद्धा येत नाही किंवा फार कमी झळकतं, पण त्यांचं सारं जीवन हे उदात्ततेने, त्यागानेच नव्हे तर क्रांतीने भरलेलं असतं. आजच्या आधुनिक युगातील स्त्री चळवळीचा सुद्धा रमाईंचा इतिहास आजच्या स्त्री चळवळीला स्फूर्तिदायी ठरेल, प्रेरणादायी ठरेल, अधिक बोधप्रद आणि अधिक क्रांतीप्रवण वाटेल. फूल फुलावं म्हणून झाड रात्रंदिवस धडपडत असतं. लोकांना ते फूल फुललेलं दिसतं तेवढंच, मात्र वर्षानुवर्ष झाडानं त्यासाठी केलेली धडपड मात्र लोकांना दिसत नाही, ती समजत नाही. म्हणूनच स्वाभिमानी, ध्येयवादी, परिवर्तनवादी, लढवई, शूर, प्रेरणादायी, स्फूर्तिदायी आणि मिशनरी अशी क्रांतिकारी माता रमाई यांच्या चरित्राचा, यांच्या गुणांचा, यांच्या आयुष्यात केलेल्या वेगवेगळ्या मोठमोठ्या क्रांतींचा, क्रांतीप्रवण गोष्टींचा आपण प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. निश्चितच रमाईंना ज्यावेळी आपण या सगळ्या गुणांना स्मरण करून ते गुण आत्मसात करू, खरी आदरांजली
रमाईंना तेव्हा असेल. पुन्हा एकदा रमाईंच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना धम्मकाया फाउंडेशन आणि फेडरेशन या धार्मिक संघटनेतर्फे मी सर्व उपासक आणि उपासिकांकडून विनम्र त्रिवार अभिवादन करते. सर्व भारतीयच नव्हे तर सर्व मनुष्य प्राण्यांनी बोधिसत्वाचे आणि बोधिसत्वाच्या क्रांतिकारी सहचारिणीचे गुण आपल्या अंगी उतरावे यासाठी मी मंगल कामना तुम्हाला सर्वांना देते. सर्वांनी रमाईंचे हे गुण स्मरण करून प्रत्येक स्त्रीनी स्वाभिमानी व्हावं, क्रांतिकारी व्हावं आणि आपल्या मुलांना या क्रांतीची शिकवण देऊन आपल्या पुढच्या पिढीला निश्चितच धम्मचारी बनवावं, धम्मसंस्कृती द्यावी. आणि इतकंच नव्हे तर या बोधिसत्वाची जी स्वप्नपूर्तीची घटना आहे किंवा जे मिशन आहे स्वप्नपूर्तीचं, या मिशनमध्ये सर्व उपासक उपासिकांनी आपल्या पुढच्या पिढीलाच नव्हे तर आपल्यालासुद्धा आणि लहान लहान मुलांनासुद्धा याची जाणीव आणि समज द्यावी अशी मी सर्वांना विनंती करते आणि सर्वांना मंगलकामना देते. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना शुद्ध धम्म प्राप्त हो. माता रमाईंच्या क्रांतिकारक विचारांना आणि त्यांच्या गुणांना सर्वजण आत्मसात करोत आणि त्या पद्धतीने आपलं जीवन व्यतीत करोत. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो अशी मंगलकामना मी सर्वांप्रती व्यक्त करते. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं. साधु साधु साधु.